या संदर्भातली पुढे मोठी बातमी. शरद पवार सुप्रिया सुळेंनी शपथविधीला यावं. गोविंदबागेतल्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांनी हा आग्रह केलेला. गेल्या सव्वा तासापासून पार्थ पवार आणि शरद पवार यांची ही बैठक सुरू आहे आणि ही बैठक आता संपली असल्याचं कळतंय. पवार कुटुंबात मानपमान नाट्य आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळालं आणि पार्थ पवार गोविंदबागमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. याआधी शरद पवार माध्यमांसमोर व्यक्त झाले होते, त्यामधून त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. मला उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेसंदर्भात कुठलीही माहिती मिळालेली नव्हती. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार या संदर्भात मला माहिती नव्हतं असं माध्यमांसमोर जेव्हा शरद पवार बोलले, त्यानंतर काही वेळामध्येच पार्थ पवार यांनी तातडीनं गोविंदबाग हे शरद पवारांचं बारामतीतलं निवासस्थान गाठलं आणि शरद पवार सुप्रिया सुळेंना शपथविधीसाठी यावं असा आग्रह पार्थ पवार यांनी केला असल्याचं कळतंय. गेल्या 1.5-2 तासांपासून गोविंदबागमध्ये ही एक अंतर्गत राजकीय बैठक म्हणूया. संपूर्ण पवार कुटुंब सध्या एका छताखाली आहे आणि यामध्ये अगदी राजकारणामध्ये ॲक्टिव्ह नसणारे सुद्धा पवार कुटुंबातले जे महत्त्वाचे सदस्य होते ते सुद्धा होते आणि या ठिकाणी पार्थ पवार यांनी शरद पवारांना आग्रह केल्याचं कळतं आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या शपथविधीला यावं. गोविंदबागेतल्या बैठकीत पार्थ पवारांनी हा आग्रह धरल्याचं कळतं आहे. गेल्या 1.5 तासांपासून ही बैठक सुरू होती. ही बैठक नुकतीच संपलेली आहे. त्यामुळे गोविंदबागमधून काय नेमक्या अपडेट येतात यावर आपलं लक्ष असणार आहे. तर आज सकाळपासून हे मानपमान नाट्य रंगलेलं आपण पाहिलं. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला काहीच माहिती नाहीये अशी जाहीर नाराजी आज शरद पवार यांनी अचानकपणे पत्रकार परिषद बोलावून त्यामध्ये व्यक्त केली. सकाळपासून पवार कुटुंबाची एक ही पॉलिटिकल बैठक सुरू होती, राजकीय बैठक सुरू होती आणि एवढंच नाही तर स्वर्गीय अजित पवार यांचे बारामतीमधले राईट हँड असलेले किरण गुजर यांना सुद्धा आज गोविंदबागमध्ये सकाळीच बोलावून घेतलेलं होतं. त्यामुळे पार्थ पवार यांच्या एंट्रीनंतर पवार कुटुंबातलं मानपमान नाट्यावर पडदा पडतो का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता अर्थातच जर शरद पवार सुप्रिया सुळे या शपथविधीला गेले, मुंबईमध्ये पोहोचले तर त्यांची नाराजी दूर झाली असं म्हणावं लागेल. मात्र अर्थातच राष्ट्रवादीची पुढची सगळी वाटचाल कशी असणार आहे, 2 राष्ट्रवादी एकत्रित येणार का, या सगळ्या चर्चा अर्थातच सुरू राहतील. तर इकडे सुनील तटकरेंनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे तुर्तास या चर्चांना पूर्ण विराम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्या अंतर्गत घडामोडी आहेत त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं पाहतोय आपण. इकडे गोविंदबागमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतात. पवार कुटुंबीय सगळे सदस्य पवार कुटुंबातले एकत्रित आले असताना पार्थ पवार यांनी सुद्धा धाव घेतली. शरद पवारांना आग्रह त्यांनी केलेला आहे शपथविधीसाठी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी यावं असं म्हटलेलं आहे. काय नेमकं गोविंदबागमध्ये घडलं जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या गोविंदबागमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. चंद्रकांत, गोविंदबागेतल्या घडामोडींवर काय अपडेट आहे? अनुपमा, जवळपास सव्वा तासाच्या बैठकीनंतर आत्ता पार्थ पवार काही क्षणापूर्वी बाहेर आलेले. तिकडे ते झाड दिसतंय, तिकडेच ते फोनवरती बोलतात कोणाशी तरी. अर्थातच मुंबईमध्ये सुनेत्रा वहिनी असतील किंवा तटकरे असतील, प्रफुल्लभाई असतील, यांच्याशी ते कदाचित बोलत असावे. इथला निरोप ते तिकडे देत असावेत. पण अजूनही बाकीचे इतर पवार फॅमिलीतले इतर सहकारी कोणी बाहेर आलेले नाही. पण पार्थ पवार मात्र बाहेरून फोनवर बोलतात. म्हणजे थोडक्यात निरोपांची देवाणघेवाण सुरू आहे असंच दिसतंय. म्हणजे आमची काय भूमिका आहे, तुमची काय प्रस्ताव आहे, ह्या सगळ्या गोष्टीतनं होऊ शकतं. पण जे काय मानापमानाचं नाट्य रंगलं हे शपथविधीच्या माहितीवरनं, म्हणजे इन्फॉर्मेशनवरनं, त्याच्यावर कुठेतरी पॅचअप करून आता ड्रायव्हरने गाडी चालू केलेली. पार्थ पवारांची गाडी थेट आत नेली. मग कदाचित आतमध्ये बसूनच इथून ते जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ह्याच गाडीतनं पार्थ पवार जातील. कदाचित माध्यमाशी बोलणं ऑब्व्हियसली टाळण्याचा प्रयत्न करू शकतात. पण आपण प्रयत्न करूया. पण ह्या बैठकीत काय झालं ते नंतर यथावकाश बाहेर येईलच. पण सध्या तरी पवार कुटुंबात ह्या शपथविधीवरनं सर्व काही आलबेल आहे असं अजिबात नाही. हेच या बैठकीवरून स्पष्ट होतंय. खरं तर पवारसाहेबांची इच्छा होती, जाहीरपणे बोलून दाखवली की अजितदादांनी मला सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत आणि हीच माझी इच्छा आहे. पण आता समोर बोलायचं कोणाशी हे त्यांनी जाहीरपणे आज प्रेस कॉन्फरन्स सांगताच काय अवघ्या तासाभरात पार्थ पवार इथे धावत पळत आलेले आहेत आणि एका अर्थाने पॅचअप करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना कोणी पाठवलं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्या प्रोसेसमधला. कारण शपथविधी आज होतोय आणि तिथं शरद पवारांनी स्वतः समोर येऊन सांगितलं हे मला माहीतच नाही. याच्यातनं हा मेसेज पवारांनी थेट फक्त राष्ट्रवादीला नाही तर भाजपला दिलं एका अर्थाने.
तुम्ही मला डावलून असं कसं काय? म्हणजे एका अर्थाने अशी एक चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर ऑब्व्हियसली बार्गेनिंग पॉवर ही वाढणार आहे भाजपसोबत सत्तेचं डील करताना. ते होऊ द्यायचं नव्हतं भाजपला, म्हणून भाजपनी सगळी तटकरे, प्रफुल्लभाई ही सगळी मंडळी आणि सोबत पार्थ आणि वहिनींना घेऊन ही सगळी खेळी केल्याचं बोललं जातं. पण पवारांनी अशी प्रेस घेऊन हे सगळं प्रकरण सरळ मला माहीतच नाही असं सांगून एका अर्थाने त्या सगळ्याला खेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असंही सांगितलं की अजितदादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, तशी बैठक झाली. त्या बैठकीचे व्हिडिओ याच गोविंद बागेतले पवार कुटुंबाकडनं रिलीज केले गेले सगळ्या टीमकडनं. ही 17 बैठक, या बैठकीला स्वतः अजितदादा होते. त्यात असं ठरलं होतं की झेडपीच्या निकालानंतर 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यायची घोषणा करायची हे ठरलं होतं. मग आता असं काय झालं की आम्हाला न विचारता तुम्ही शपथविधी ग्रहण करता? हा सवाल पवारांचा आहे, सुप्रियाताईंचा आहे. आणि मुळात दादा जाऊन 2-3 दिवस नाही झाले अजून, मग शपथविधीची घाई कशासाठी आणि कोण करतंय असे सगळे प्रश्न उपस्थित केले गेले इतर सदस्यांकडनं पवार कुटुंबातले. म्हणून पार्थ पवार इकडे सगळे धावत पळत आल्याचं बोललं जाते. अगदी ह्या गाडीकडे आपलं लक्ष आहे चंद्रकांत. कॅमेरा आपला झूम असाच ठेवा, कारण या गाडीमध्ये पार्थ पवार यांच्याबरोबर आणखी कोणी बसतंय का? कारण शपथविधी 5:30 वाजताचा वेळ ठरलेली आहे, त्याच्यामुळे आता पार्थ पवार सुद्धा या शपथविधीसाठी जर येणार असतील तर त्यांना मुंबईकडे येण्यासाठीची ही वेळ 5:30ची गाठावी लागणार आहे. त्यासाठी आता ते थेट मुंबईकडे येतात का आपल्याला पाहायचं. आणि त्याचबरोबर त्यांच्या गाडीमध्ये पवार कुटुंबामधल्या त्या सदस्यांपैकी आणखी कोणी बसतंय का हे सुद्धा पाहायचंय. आणि त्यावरून लक्षात येईल की पार्थ पवार यांच्याबरोबर मुंबईकडे आणखी कोणी येणार आहे का, कारण सध्या याबाबत संदिग्धता आहे. आणि पार्थ पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना या शपथविधीसाठी यावं असा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे आता हे दोघे जण त्यांच्याबरोबर येणार का याकडे लक्ष असणार आहे. आपण कृपया या गाडीवरचा कॅमेरा असाच ठेवा, आपण दाखवूया प्रेक्षकांना काय नेमकं सध्या गोविंद बागमध्ये घडतंय. मानपमान नाट्य आपण सकाळपासून पाहतोय. शरद पवारांची नाराजी माध्यमांसमोर ते थेट व्यक्त झाले आणि या शपथविधी संदर्भात मला माहितीच नव्हतं असं जेव्हा त्यांनी सांगितलं, त्यानंतर पार्थ पवार तिथे पोहोचले. जवळपास 1.5 तास ही सगळी चर्चा झाली. त्यामुळे आता पार्थ पवार यांची ही गाडी मुंबईकडे जर येणार असेल तर त्यांच्याबरोबर आणखी कोण कोण गाडीमध्ये येतं आहे किंवा कशा पद्धतीनं या सगळ्या हालचाली घडतात आपल्याला बघायचं आहे. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे. चंद्रकांत, 5:30 वाजता शपथविधीची वेळ आहे आणि तोपर्यंत अर्थातच पार्थ पवार सुद्धा शपथविधीला येतील असं दिसतंय. काय या संदर्भात काय साधारण कयास आहेत? कोणी आणखी शपथविधीला येण्याची शक्यता आहे का? सध्या तरी एकूण बंगल्यातल्या हालचालीवरनं असं कुठे काही चित्र दिसत नाही की त्यांच्यासोबत कोणी येऊ शकतं. फक्त पार्थ पवार एकटेच बाहेर आले, फोनवरती बोलले, नंतर पुन्हा आत गेलेत, गाडी आत बोलून घेतली. आणि आता कदाचित ड्रायव्हरने गाडी चालूच ठेवलेली, ते कधी गाडीत बसू शकतात. आणि त्यांच्यासोबत आणखीन कोण कोण गाडीत बसतंय हेही पाहायचं. कारण इथून बारामती एअरपोर्टवरनं समजा तिथनं काही फ्लाईटची सोय असेल तर तिथनं ते डायरेक्ट जाऊ शकतं. कारण आता 1 वाजून गेल्या आणि 5:30ला जर इथून बारामतीवरनं मुंबईला जायचं तर बाय रोड इम्पॉसिबल आहे तशा अर्थाने. त्यामुळं गेले तर ते बाय एअरच जातील बारामती विमानतळावरनं. तिथं हेलिकॉप्टर आहे की काय आणखीन काही सेपरेट स्वतंत्र चॉपर आहे हे नंतर समोर येईल. पण सध्या तरी ते गोविंद बागेतच आहेत, चर्चा करतात अजूनही शरद पवार सुप्रियाताईंशी. अगदी सुप्रिया सुळे आज दिल्लीला जाणार असल्याचं काही वेळापूर्वी एक माहिती होती, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची खरं तर ही वेळ सगळ्याच खासदारांसाठी असते. त्यात सुप्रिया सुळे या अत्यंत ॲक्टिव्ह अशा खासदार आहेत. सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा अभ्यास असतो, धोरणात्मक दृष्ट्या अभ्यास आहे. तर काय त्या दिल्लीला जाणार आहेत का या संदर्भात काही कन्फर्मेशन कळते चंद्रकांत? सकाळी आपण त्यांच्याशी बोललो असतं तेव्हा हो मलाही सेशनला जायचं आहे, त्याच्यामुळे मला याच्यात जास्त पडाय. पण सध्या मी आमचे दादा गेलेत त्याच दुःखात आहे, त्यातून मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही एवढं त्यांचं वाक्य होतं. पण एवढी घाई कशासाठी हे मात्र त्यांनी आवर्जून त्यांची उद्विग्नता स्पष्ट केली होती. त्याच्यामुळं आता तेच सगळी नाराजी दूर करण्यासाठी पार्थ पवार इथं आले आहेत असं एक बोललं जातं. अगदी त्यामुळे सुप्रिया सुळे आजच्या या शपथविधीसाठी, कारण आपण पाहिलं की नेहमी सुनेत्रा पवार यांच्याबरोबर त्यांचं एक वेगळी केमिस्ट्री आहे पहिल्यापासून. अगदी आपण बघितलेल्या निवडणुकीमध्ये जरी त्या वेगवेगळ्या समोरासमोर जरी उभ्या राहिल्या होत्या तरी एक नणंद भावजेचं वेगळं नातं अनेकदा कॅमेऱ्यासमोर आलेलं आहे. त्यामुळे आज आता सुनेत्रा पवार जर शपथ घेणार असतील तर त्यांच्या शपथेसाठी त्या हजर राहतील का, हा खूप मोठा प्रश्न आहे चंद्रकांत.
हो आहे, पण जर त्यांचं म्हणणंच हे आहे की एवढी घाई कशासाठी आणि आम्हाला का सांगितलं गेलं नाही, आम्हाला का विश्वासात घेतलं गेलं नाही. एकीकडे दादांनी जी प्रोसेस ऑलरेडी सुरू केली दोन्ही पार्टी मर्जरची, ते राहिलं बाजूला आणि तुम्ही शपथविधीची घाई कशासाठी करता, हा त्यांचा थेट सवाल आहे पार्थ पवार, सुनेत्रा वहिनी आणि प्रफुल्ल पटेल कॅम्पला. सगळे मंडळी म्हणजे तटकरे असतील, त्यात भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील. ठीक, चंद्रकांत असे संपर्कात रहा. या क्षणाला एक आपल्याकडे मोठी बातमी आहे. पार्थ पवारांनी सुनेत्रा पवार यांना फोन केला असल्याचं कळतंय. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर हा फोन झालाय. आपण पाहिलं गेल्या 1.25 तासापासून जवळपास गोविंद बागेमध्ये पार्थ पवार आहेत आणि शरद पवार यांच्या भेटीसाठी ते तातडीनं आज आले. जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यानंतर लगेचच पार्थ पवार यांनी गोविंद बागमध्ये धाव घेतली आणि सुनेत्रा पवार यांचा आज इकडे मुंबईमध्ये लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत. हा एक साधा छोटेखानी जरी कार्यक्रम असला तरी देखील या कार्यक्रमासाठी शरद पवार यांची उपस्थिती हे खूप वेगळ्या अनेक अर्थांनी वेगळी घडामोड ठरणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी आग्रह केलेला आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना शपथविधीसाठी येण्याचा. मात्र अजून या संदर्भातल्या हालचाली गोविंद बागमध्ये दिसत नाहीयेत. मात्र पार्थ पवार यांची गाडी इतका वेळ जी बंगल्याच्या बाहेर त्यांची वाट बघत होती, आता ती गाडी आत बोलावलेली आहे. त्यामुळे बहुधा काही पुढच्या क्षणांमध्ये पार्थ पवार या गाडीमध्ये बसतील आणि ते मुंबईच्या दिशेनं जर रवाना होणार असतील तर त्यांच्याबरोबर आणखी कोणी पवार कुटुंबियामधून जाते का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या अवघं पवार कुटुंबीय एका छताखाली आहे. अत्यंत दुःखाचा मोठा डोंगर या संपूर्ण कुटुंबावर कोसळलेला आहे आणि त्यासाठी सगळे कुटुंब एकत्रित आहेत. मात्र राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं ज्या काही राजकीय घडामोडी घडतात त्या दृष्टीनं सुद्धा पवार कुटुंबियांमधल्या या सगळ्या हालचालींकडे लक्ष आहे. आज या पवार कुटुंबातल्या सदस्यांची एक मोठी राजकीय बैठकही झाल्याचं कळतं आहे आणि याच घडामोडींवर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे हे लक्ष ठेवून आहेत. पार्थ पवार यांनी आग्रह केलेला आहे शरद पवार यांना की आपण या शपथविधीसाठी यावं. मात्र गेल्या काही तासांपासून आपण बारामतीतल्या घडामोडी जेव्हा पाहतोय तेव्हा मानपामान नाट्य एक कुठेतरी रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं. शरद पवारांची एक नाराजी पाहायला मिळाली. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या संदर्भात काही वेळापूर्वी वक्तव्य केलं. एवढी घाई कशासाठी, अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं होतं.